मित्रांनो, व्हिडिओ नंबर 334. चला तर सुरू करून बघूया आजचा काय विषय ते आणि समजून घेऊया. मित्रांनो, आजचा विषय आहे मधुमेहामुळे डोळ्यांवर होणारे काही दुष्परिणाम. काय ते बघूया. मधुमेहाचे सूक्ष्म परिणाम डोळ्यातील अंतरपटलावर सर्वप्रथम प्रत्यक्ष पाहावयास मिळतात व त्याचे निदान व टप्पे ठरवता येतात. त्यामुळे पुढील अनर्थ टाळता येतो. यासाठी प्रत्येक मधुमेहीने वर्षातून एकदा डोळ्यांची पूर्ण तपासणी करून त्याची नोंद ठेवणे महत्त्वाचे आहे. पुढे बघूया मित्रांनो. ज्या वेळेस प्रथम अंतरपटलावर सूक्ष्म रक्तस्रावाचे डाग दिसू लागतात त्यावेळेस पडद्यांचे रंगीत फोटो काढून त्याची नोंद करणे भविष्यातील बदलाकडे लक्ष ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. पुढे बघूया मित्रांनो. सर्वसाधारणपणे तरुण मधुमेहींमध्ये 5 वर्षानंतर परिणाम होऊ शकतात. वयस्कर रुग्णात इतर आजारांची साथ असल्यामुळे रक्तदाब, किडनीचे आजार असणाऱ्यांमध्ये लवकर परिणाम होतात. मधुमेह जेवढा जुना, तीव्र आणि कमी आटोक्यात आणणारा असतो तेवढे परिणाम जास्त लवकर दिसतात आणि तीव्र होऊ शकतात. औषधाचे डोस जेवढे तीव्र तेवढे डोळ्यावर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. डोळ्यांची तक्रार असल्यावर मधुमेहींचे डोळे तपासण्यास जाणे म्हणजे कदाचित उशीर झालेला असतो. घराण्यातील मधुमेहीच्या रुग्णांची अधिक काळजी घेणे जरुरीचे असते. ज्यांच्या घरात मधुमेह आहे त्यांनी 40 नंतर किंवा 40 या वयानंतर एकदा तरी मधुमेहाच्या तपासण्या करून घ्याव्यात व जीवन पद्धतीत सोप्या योग्य ती काळजी घेणे भविष्याच्या दृष्टीने हितकारक असते. वारंवार चष्मा बदलावा लागणे, अधूनमधून रांजणवाडे येणे, डोळ्याचा ताण वाढणे, दृष्टीमध्ये काळे डाग येणे, जवळचे वाचण्यास त्रास होणे, डोळ्यांना ॲलर्जी येणे किंवा ॲलर्जी होणे, डोळ्याभोवतीची कातडी काळी पडणे अशा संदिग्ध तक्रारी ही मधुमेहाची चाहूल असू शकते. लहान वयात मोतीसदृश्य दृष्टीच्या तक्रारी येणे किंवा मोतीबिंदू होणे हे मधुमेहाचे प्रथम लक्षण असू शकते. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला आजचा पहिला मुद्दा संपलेला आहे. आणि दुसरा एक मुद्दा आहे. मी पूर्वी 278व्या व्हिडिओमध्ये एक माहिती सांगितली होती, तर त्याचाच हा पहिला भाग आहे, तो आज आपण बघूया. याच्यामध्ये काय, अपेंडिसायटिस म्हणजे काय, अपेंडिक्स म्हणजे काय याचं आपण पूर्ण विश्लेषण बघूया. अपेंडिक्स सुमारे 4-5 इंच लांब एक बंद आणि पातळ नळी असते. जिथे लहान आतडे आणि मोठे आतडे एकमेकांना मिळते तिथे ती असते. सामान्यतः ही पोटाच्या उजव्या भागात खालच्या बाजूला असते. पोटाच्या उजव्या बाजूला खालच्या भागात असते. अपेंडिक्सचा तसा आपल्यासाठी कोणताही उपयोग नसतो. अपेंडिक्सचे संक्रमण घातक होऊ शकते. यामुळे ते शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकले जाते. अपेंडिसायटिस म्हणजे काय? अपेंडिसायटिसचा अर्थ आहे अपेंडिक्सचे संक्रमण. असे मानले जाते की त्याची सुरुवात तेव्हा होते तेव्हा अपेंडिक्सचे सुमारे टोक बंद होते. हा ब्लॉकेज अपेंडिक्समध्ये म्युकस गोळा झाल्यामुळे असू शकतो वा विष्ठा कमी प्रमाणात अपेंडिक्समध्ये प्रवेश केल्यामुळे असू शकतो. म्युकस वा विष्ठा कडक होते व ओपनिंग ब्लॉक करते.
ब्लॉकेज झाल्यानंतर जो बॅक्टेरिया सामान्यतः अपेंडिक्समध्ये होतात ते अपेंडिक्सच्या भिंती संक्रमित करू लागतात. त्यामुळे अपेंडिक्सला सूज येते. याच संक्रमणाला अपेंडिसायटिस म्हणतात. अपेंडिसायटिस बहुधा 10 ते 30 वयोगटात होतो. ही समस्या महिलांच्या तुलनेत पुरुषांना जास्त असते, पण खूप चिंतेची बाब नाही. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपले दोन्ही मुद्दे संपवून आजचा व्हिडिओ आपण संपवत आहोत. तरी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.